नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मी एक डेली ब्लॉग शेअर करणार आहे। तर हा आहे गट बसायच्या आदल्या दिवशी संध्याकाळचा व्हिडिओ। तर देवघर साफ करून मी ते व्हिडिओ क्लिप नाही झाले शूट। तर देवघर साफ करून मी त्यामध्ये सर्व देव साफ करून ठेवलेत आणि देव मी पितांबरीने स्वच्छ घासून असे देवाची पूजा मांडली। तर त्यामध्ये बघा म्हणजे एक वेगळीच वाइब असते ना ज्यावेळेस आपण साफसफाई करतो तेव्हा। तर सर्व देव घासून मी एकदा स्वच्छ करून ताटामध्ये ठेवलेत। तर आपण ओले असताना देवाला हळदी कुंकू लावतो तर सर्व देवांना डाग पडतात आणि मग ते निघत नाही। तर देव घासताना हे घासणीने घासायचे नाही। तर मी त्याला हाताने पितांबरी चोळली, थोडा वेळ तसेच ठेवले आणि त्यानंतर मग साफ करून घेतले। तर आता मी घरातली मोठी सून असल्यामुळे हे सर्व गोष्टी बारीक निरीक मलाच पाहावे लागतात। तुम्हाला चांगलाच अनुभव असेल। त्यातले त्यात आमची कंबाईन फॅमिली, तर त्यामध्ये बघा मी सर्व देव स्वच्छ करून ठेवलेत। आणि ह्या दिवाळीच्या दसऱ्याच्या कामामुळे व्हिडिओ शूट करायला पण वेळ मिळत नाही आहे, कारण आपण कुठल्याच गोष्टी म्हणजे स्वतःसाठी सिरियस घेत नाही। आपल्याला काहीतरी करायची इच्छा असते, पण करायला गेलं की बाकीचे काही कामं असतात भरपूर, त्यामुळे आपण आपल्या वैयक्तिक स्वतःकडे लक्ष देत नाही। तर सर्व स्त्रियांनी हे करायला हवे, कारण कसं वेळ परत येत नाही आणि आपल्याला काहीतरी करायची इच्छा असते, ती नुसती कशी होणार। कुठल्याही गोष्टीवर कन्सिस्टंट जर आपण राहिलं किंवा वारंवार ती करत गेलो तरच ती घडत असते। समजा आपण बघा एखादं लाकूड जरी तोडायचं असलं, त्याच्यावर ज्यावेळेस वारंवार घाव घालतो त्यावेळेस ते लाकडाचा तुकडा पडतो। त्याच पद्धतीने कुठल्या कामाचं पण असतं, ज्यावेळेस आपण त्यावर कन्सिस्टंट राहतो किंवा सारखं लगातार करत राहतो। तर ते यूट्यूब चॅनल म्हणजे पण कसं आहे त्याचं म्हणजे डेली कन्सिस्टंट हवं आहे त्यावर। कसं तुम्हाला जर यावर डिटेल माहिती हवी असेल तर मी नक्कीच देईल। बघा आता ते जे आपले देवाचे टाक आहेत ते वरच्या पायरीवर ठेवायचे आणि आपले पित्राचे जे टाक आहेत ते खाली ठेवायचे। तर आता संध्याकाळची पूजा झाली, मस्त माझी दिवाल वगैरे लावलाय आणि मी संध्याकाळी फुलं वगैरे काही ठेवले नाही। या पद्धतीने बघा संध्याकाळची देवपूजा झाली। आपले देव किती स्वच्छ निघाले की नाही कमेंट करून सांगा। आणि या पद्धतीने झाली आपली आता देवपूजा। संध्याकाळचं रुटीन आहे आणि आमच्या किचनमध्ये थोडंसं काम चालू आहे, त्यामुळे मी दुसऱ्या रूममध्ये सेपरेट टेबलवर किचन मांडलं आहे। आता ही केली मी संध्याकाळी, अगोदरच डाळबट्टी उकडून ठेवली होती आणि इकडं वरण पण शिजून झालं आहे। आणि आता संध्याकाळची दिवाबत्ती मी काय करते, किचनमध्ये संध्याकाळी एक दिवा लावते। त्यामध्ये थोडंसं आपल्याकडे हे असतं बघा, आपण देवीला ऊद जाळतो ना, तो थोडासा ऊद जाळायचा त्यामध्ये, किंवा मग कापूर असला तर कापूर टाकायचा त्या तेलामध्ये, म्हणजे त्याचा छान सेंट सुटतो। आणि किचनमध्ये असा दिवा लावला की पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आसपास राहते। तुम्ही जिथं बसताल तिथं दिवा लावून बघा, एक 8-15 दिवस, महिनाभर तुम्हाला किती पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात ते पण बघू शकताय तुम्ही। आता ही झाली दिवाबत्ती। आता मी करणार स्वयंपाक। आता हे झालं आपलं वरण तयार म्हणजे सांबार, आणि ही तळते बट्टी आणि ह्या बट्ट्या वगैरे करून मुलं ताटं घेऊन उभी राहिले लगेच। आणि आता ही दुसऱ्या दिवशीची सकाळी घट बसायची, तर मी भगर भिजायला घातली आणि साबुदाणा पण। आता मी त्याचे थालीपीठ बनवणार आहे। इथं दूध तापवायला ठेवलं आहे आणि आता मी काय करते, सकाळी सकाळी आपल्याकडे गौरीचं जे शेणाचं असतं, खांड असतं, किंवा छोट्या छोट्या गौऱ्या बनवून घ्यायच्या आणि त्या एका पंतीवर ठेवायच्या। त्यावर एक दालचिनी, एक विलायची आणि त्यावर एक लवंग ठेवायची। आपल्याकडे असेल तर कापूर ठेवला तरी चालतो, मी कापूर पण ठेवते, पण आत्ता माझ्याकडे नव्हता। आणि हे सर्व घरात फिरवून घ्यायचा दूर। हे घरात फिरवल्याने काय होतं, एक पॉझिटिव्ह वाईब्स तयार होते। म्हणजे कसं घरात कुठं निगेटिव्ह असेल किंवा मग घरात बघा छान असं प्रसन्न वाटतं आणि लक्ष्मीचे येण्याचे मार्ग पण मोकळे होतात। तर तुम्ही पण करत जा, मी पण करते। आता ते सोप्यावर ठेवायला नको, कपडा खराब होईल, त्याचा जळेल। आणि या पद्धतीने मी पूर्ण घरात देते। आज आहे घट स्थापनाचा पहिला दिवस आणि मी घातली येल्लो कलरची साडी। तर आपल्याकडे साड्या पुष्कळ असतात, पण आपल्याला घालायला त्याला मुहूर्त पण नसतो, आणि त्यामुळे मग मी आता घालायला सुरुवात केली। आणि सर्व घरात फिरून मग किचनमध्ये आणून मांडायचा तो। सकाळी पण दिवा लावायचा आणि संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस पण दिवा लावायचा। काही शास्त्रोक्त कारणं असतात त्याला,
मला पूर्ण डिटेलमध्ये माहिती झाली मी तुम्हाला नक्कीच सांगेल, पण मी हे करते. आणि जे घरात शुभचिन्ह असतात स्वास्तिक वगैरे ते पण किचनमध्ये काढायचे, मुख्य दरवाजावर काढायचे, तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. एक प्लेट घेतली मी, आता घट बसायची आपल्याला, त्यामध्ये कुंकू ठेवलं आहे. तर हे हळदीचं कुंकू आहे, त्यामुळे त्याच्या काय होतात पापड्या निघतात. आता मी हे बनवलं आहे, पण याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पापड्या निघाल्यात, तर त्यामध्ये कलरचं कुंकू घ्यायचं तुम्ही ज्यावेळेस असे ठसे उमटणार असतात त्यावेळेस. तर आता हे मी पूर्ण कालून घेतलं एका प्लेटमध्ये मोठ्या. आणि तुमच्याकडेच गंगाजल असेल तर ते मिक्स करायचं यामध्ये, नसेल तर साधं पाणी केलं तरी पण चालेल. या पद्धतीने पूर्ण मिक्स करून घेतलं मी आता. आणि आता घटस्थापना म्हणजे देवीचं आगमन, तर ते आगमनासाठी मी या ठिकाणी आता बाहेरून पावलं काढता येणार आहे. तर मी आदल्या दिवशी संध्याकाळीच मुख्य दारावर स्वस्तिक काढून घेतले होते आणि उंबरठ्याला हळदी लावून त्याचं लेपन पण करून घेतलं होतं. तर या पद्धतीने बघा मी देवीचे पावलं उमटते दोन्ही हाताने. तर म्हणजे कसं आपल्या घरात एक देवी आल्यासारखं वाटतं, आपल्याला बाहेरून आतमध्ये येण्यासारखी पावलं काढायची. या पद्धतीने दोन्ही मोठी ठेवून आणि मग त्याचे पावलं बनवायचे. खूप छान वाटतंय. म्हणजे आपल्याकडे काही सण वगैरे जर असेल ना तर तुम्ही करून बघत चला, एक आपल्या स्वतःमध्येच एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. तर या पद्धतीने मी पावलं बनवलेत. आता किती जरी साफ केलं तरी फरशीवर डाग हे दिसतातच, सकाळी साफ करून घेतली तरी पण. या पद्धतीने पावलं बनवले मी. आता हे सर्व कसं सणांचे दिवस आलेले आहेत, त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला पण वेळ मिळत नाही, तरी पण आपण थोडासा वेळ काढून स्वतःकडं लक्ष दिलं पाहिजे सर्व स्त्रियांनी. आणि आता हा मुख्य दरवाजा बघा, मी दरवाजावर उंबरठ्यावर हळदीचं लेपन, दोन्ही बाजूनी लक्ष्मीचे पावलं आणि मध्ये स्वस्तिक असं काढलेलं आहे. या पद्धतीने पूर्ण घरात आतमध्ये येण्याच्या रस्त्यावर मी पावलं काढलेले. तर या पद्धतीने बघा, बघा पावलाचा आकार किती छान आला आहे. खूप सुंदर पावलं वाटतात हे. आणि ह्या सर्व कामामुळं काय होतं, शिलाई कामाला पण वेळ मिळत नाही आहे. मी तसं घरातूनच करते, बाहेर जाऊन काही करत नाही आहे. आणि मला एक छंद आहे तो शिलाई कामाचा. त्याबरोबर मी ग्राफिक डिझायनिंगचं पण काम करते, यूट्यूब थंबनेल वगैरे बनवून द्यायचं. आणि मग याच्यातून कसा टाईम ॲडजस्ट करते तेच मी तुम्हाला सांगते. माझं ग्राफिक डिझायनिंगचं काम वाढल्यामुळं यूट्यूबचे व्हिडिओ मला ब्लॉग बनवता येत नाही. पण चला आज म्हटलं मी नेमकी डेली रुटीन कसा करते हे तुमच्यासोबत शेअर करावं. आता देवघराच्या दरवाजावर केले आणि हा आहे आपला पारंपरिक दिवा घट बसवायचा, जो आपल्या अगोदर आजी सासूबाई त्यांच्यापासून चालत आलेला. आणि ही आहे आपल्या शेतातली माती. आणि हे सर्व साहित्य मी जमा करून घेतलं आहे. आता एक ताट घेतलं आहे, त्या ताटामध्ये मी पूर्ण अगोदर रेती पसरून घेणार माती. आणि सुकी माती घ्यायची, म्हणजे कसं ओली माती असली का आपण त्यामध्ये गहू टाकले तर त्याला बुरशी येते, त्यामुळे अगोदर माती पसरवून घ्यायची. काय होतं, आमचं देवघर आहे ना हे आहे मग पूर्व ईशान्य कोपरेला, पण त्यात थोडासा अंधार येतो. त्या ठिकाणी छोटीशी खिडकी आहे, त्यामुळे काय होतं मग हवा लागत नाही त्या याला, धनाला. धनच म्हणतात, आमच्याकडे धन म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही. तर मग त्यामुळे मग मी असं थोडंसं मोकळी माती ठेवली. आणि साईडला आपल्याला विकत मिळतं ते, त्यामध्ये काय काय टाकायचं ते सर्व टाकून घेतलेत. आमच्याकडे या पद्धतीने घट बसवतात. आता आपण त्यामध्ये अखंड वात पण मिळाली आहे. पण कसं असतं आमच्याकडं तो जो लाल धागा येतो त्याला मौली म्हणतात, त्या लाल धाग्याचाच पहिली वात करायची असते. पण आता मी काय करणार, ही अखंड वात त्यामध्ये ठेवणार आहे, म्हणजे कसं ती विझू नये म्हणून. आणि मग त्यामध्ये मौली थोडीशी त्याला अटॅच करणार आहे. आता त्यामध्ये मिळालेला हा लाल कपडा आहे आणि ही मौली आहे, म्हणजे कसं हळदी कुंकवाच्या पुडेला बांधून येते ती.
आता तीच आपण याला घटाला पण बांधणार आहोत. प्रत्येक गोष्टीमागं शास्त्रीय कारण असतं. म्हणजे आता आपण कसं म्हणतो की दरवाजामध्ये पपईचं झाड लावू नये किंवा आणखी कसलं असतं बघा ते शेवग्याचं झाड लावू नये. तर ते का लावू नये, ते काय अशुभ नसतं. त्याचं काय असतं, ते झाडं असतं ते कुचकं असतं. त्यामुळे आपण जर त्या वारं सुटलं किंवा काही पाऊस वगैरे आला तर ते मोडून आपल्या अंगावर पडण्याची भीती असते, म्हणून ते दरवाजात लावू नये. असं प्रत्येक गोष्टीमागं शास्त्रीय कारण असतं. त्यामध्ये आपण घेतलं तर अंधश्रद्धा आणि घेतलं तर शास्त्रीय कारण आहे. तर यामध्ये आता आणखी वरतून मी गहू टाकते थोडेसे. जास्त नाही टाकायचे, जास्त टाकले तर मग बुरशी येते त्याला. म्हणजे कसं होतं, ते ओलं होतं, भिजतं. आणि मग आता यावर थोडीशी पुन्हा हलकी हलकी माती टाकायची वरती. खूप गोष्टीवर बोलायचं असतं पण राहून जातं. कसं मांडायचं, कसं हे पण आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला काय सांगायचं आहे नेमकं. आता त्यामधली खालची रेती आपण साफ करून घेऊ. आणि तो कपडा काय करायचा, आता मी सासूबाईंना विचारते. प्रत्येक वर्षी बसवतो पण लक्षात येत नाही, तरी पण नेमकं कसं असतं ते असं वाटतं का आपल्याकडून काही चुकतं की काय. म्हणून मी त्या माझ्या शेजारीच उभे आहेत, मी त्यांना विचारून घट बसवते. आता यामध्ये एका पुडीमध्ये निघाले हळकुंड, सुपारी ते सर्व घटात टाकून घ्यायचं. आता घट मी स्वच्छ धुवून आणलेलं आहे, त्यातली माती साफ करून घेऊ आपण. आणि घट ठेवताना आपल्या मनातली इच्छा बोलायची. आता यामध्ये मी पाणी घातलं आहे, पाणी पण स्वच्छ घालायचं एकदम ताजं. आणि यामध्ये मध्ये ठेवताना घट मांडताना देवीला आवाहन करायचं का देवी तू माझ्या घरी नक्की ये. आता या पद्धतीने घट मांडून झाला आहे. आता याला 5 दिशेने कुंकवाची बोटं ओढायची. मारवाडी ब्राह्मणामध्ये 8 दिशेने ओढतात रेषा बोटं त्याला, कारण ते अष्टदिशा मानतात. पण आपल्याकडं आपण 5 दिशेनेच आपण 8 हा आकडा अशुभ मानतो आणि ते शुभ मानतात. आता यामध्ये आणखीन निघालं आहे ते राळे वगैरे. आता ते कसे टाकायचे तो विचार करते. सासूबाईंचं चाललं आहे टाक त्याच्यामध्ये आणखी. आता हे मवळीचे जो धागा निघाला आहे लाल पिवळा तो वेगवेगळा करून घेऊ आपण. आणि याला गाठ नाही मारायची, हे व्यवस्थित असं याला गुंडाळून घ्यायचं. आणि आता हे सर्व आपण यावर टाकणार आहोत. आता राहिलेली मौली आहे तर याची आपल्याला माळ पण बनवायची आहे पहिली आणि दिव्यात पण घालायचं आहे. आता माळेसाठी मी बाजूला ठेवलं आहे आणि थोडंसं यामध्ये वातीमध्ये गुंडाळून वातीला पण अटॅच करून घेणार आहे. म्हणजे सर्व शास्त्र पण पाळलं जातं आणि दिवा पण अखंड राहतो. आता ही आहेत नागिनीची पानं. आता याचे 5 पानं घटात ठेवले मी. 5 पानांची माळ केली आणि 5 पानं जे टाक आहेत त्याच्या खाली ठेवले. आणि आता दिवा लावून तेल ओतून थोड्या वेळ वात भिजत ठेवायची. आणि मग सर्व माळ वगैरे होईपर्यंत वात भिजून निघते. आणि आता थोडीशी माती वगैरे टाकून मी थोडंसं साईडने पाण्याचा नुसता असा हपका मारला आहे, म्हणजे ती माती थोडीशी ओली होईल. जास्त ओली केली तर मग गहू भिजट होतात आणि त्याला बुरशी लागते. त्यामुळे आता पूर्ण पूजा मांडून झाली माझी. देवीचे टाक वगैरे ठेवलेत मी. आणि आता माझं घट बसून पूर्ण झालं आहे. आणि आज आहे तुपाचा नैवेद्य, त्यामुळे मी तुपाचा नैवेद्य ठेवला आहे. अगरबत्ती वगैरे लावली. आणि आता रांगोळी काढली. आता तो खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून मी थोडंसं फॉरवर्ड केलं आहे. आणि मला की नाही फुलं खूप आवडतात. तर हे आमच्याकडे याला घंगाळ म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही. तांब्याचं घंगाळ आहे पूजेचंच. त्यामध्ये मी अशी फुलं ठेवलेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह वाईबसाठी असते. तर पॉझिटिव्ह वाईबसाठी आपण काय काय करू शकतो ते सर्व करायचं. आपण काय म्हणतो आमच्या घरात निगेटिव्हिटी, वातावरण असं प्रसन्न राहत नाही किंवा वादविवाद होतात किंवा पैशाला पैसा लागत नाही. तर या शुभ चिन्हांचा आणि या प्रत्येक गोष्टीचा जर आपण वापर केला तर होता होईल तेवढं पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं.
तर या पद्धतीने बघा मी मस्त ठेवले. मला खूप आवडतं असं फुलांचं ठेवायला. मी बाल्कनीत पण खूप छान अशी गार्डन केलेली आहे, तुम्हाला नक्कीच दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. गावाकडं असून आपण काय म्हणतो, आम्ही गावाकडे आम्हाला प्रत्येक गोष्ट उपलब्ध होत नाही किंवा आम्ही करू शकत नाही. तर त्यामध्ये पण आपण काय करू शकतो आहे, आता माझ्या पाठीमागं तुम्हाला जनावरांचा वगैरे आवाज येत असेल, कारण आम्ही गावाकडं राहतो. तर त्यामध्ये पण आपण काय काय करू शकतो आहे, तर हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगेलच. आणि आता संध्याकाळ झाली आणि मी केली आहे देवीची माळ वगैरे. आणि देवीचे पाठ होतील नाही सांगू शकत, मी प्रयत्न करेल करायचा. पण मी सिद्धकुंजिका स्तोत्र 11 वेळा वाचते किंवा 7 वेळा वाचलं मी. तसं ते 11 वेळा वाचायला पाहिजे. आज पहिला दिवस आहे, 7 वेळा वाचलं मी. तर तुम्ही पण करून बघा, प्रत्येक गोष्टीला काही ना काही फायदा असतो आहे. तर कसा वाटला माझा आजचा व्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.